आपण रायगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलोय. आज जास्त तर गाड्या नाही आहेत, पार्किंग वगैरे आहे भरपूर. रविवारी जास्त ट्रॅफिक आहे, म्हणजे रविवारी जास्त गर्दी असेल असं मला वाटतंय. आता मस्त आपण गाडी लावायला जागा बघूया इथं कुठेतरी छानपैकी, आणि महाराजांच्या गडावर चढायला सुरुवात करूया. आपण पोहोचलो रायगडाच्या पायथ्याला. हा आपला रायगड. इथून पहिली पायरी. आम्ही ना चोर दरवाज्यातून वरती जातोय. आम्ही समोर जे तिथं बघा आपण दर्शन घेतलं त्या पायरीवरतून वरी नाही जात, आम्ही चोर दरवाज्यातून वरती जातोय. चोर दरवाज्यातून वरती येण्याचं कारण हेच आहे की ह्या वाटेने थोडा सफाईचा रोड आहे, तुमचा दमछाक होत नाही. आणि तो जो आपण दर्शन घेतलं तिथून जर तुम्ही वरी चढायला चालू केलं तर तिथं पहिल्या स्टेपमध्येच तुम्ही दमून जाल. त्यामुळं पूर्ण गड चढायचा आहे. पूर्ण गड चढायचा झाला तर तुम्ही पहिलं चढता वेळेस चोर दरवाज्यातूनच वरती जाण्याचा प्रयत्न करा. मी दरवेळेस येतो आणि ह्या चोर दरवाज्यातूनच जातो. नेमकंच थोडं वरती आलो आणि हे दिसले. ह्याला म्हणतात चुना मळण्याचा घाणा. म्हणजे हे जे चिऱ्याचं बांधकाम होईल ना, ह्या बांधकामामध्ये सिमेंट न वापरता ह्याच्यामध्ये चुना काहीतरी, हे बघा इथं लावलेलं आहे. हे असा बैल 2 जोडी जुळून चाक आहे असं, आणि त्या चाकाने असं बैल फिरून फिरून चुना मळून, हे बघा असा चुना पांढरा दिसतं का ह्याच्यात, नाणे दरवाजा पारंपरिक चुना मळण्याचा घाणा. ते चुना मळून मग ते सिमेंटाचा जसा आपण वापर करतो तसा त्या चुन्याचा वापर करतात. ह्या चुन्यामध्ये भरपूर काय टाकलं जातं, गूळ पण टाकला जातो, वनस्पत्यापासून आणि चुना मिक्स करून बनतात. सध्या चिरे वगैरे बांधकाम पायऱ्यांचं खूप चालू आहे, तर चिरे वाहून नेण्यासाठी हे बघा, हा बघा नाणे दरवाजा. असा भव्य असा बुरुज आहे आणि नाणे दरवाज्यातूनच वरती जायला सोपं आहे. पण काम चालू आहे पूर्ण. हे बघा भरपूर असं काम चालू आहे. हा नाणे दरवाजा आहे. बहुतेक लोकांना हा नाणे दरवाजा माहीतच नाही. ते काय करतात, तिकडे गाडी लावतात आणि फ्रंटला आपल्या तिथं बोर्ड लावलेला तिथूनच वरती जातात. पण नाणे दरवाज्यातून थोडा सफाईचा रोड आहे, चढायला तुम्हाला सोपं जाईल. त्यामुळं आम्ही नाणे दरवाज्यातूनच येतो दरवेळेस. तुम्ही पण नाणे दरवाज्यातून वरती जावा, उतरताना त्या रोडनं जायचं. ते तिकडं दूर पार्किंग दिसते ना, तिथं गाडी लावली. ह्या इकडल्या रोडनं खालून जो रोड आलेला आहे ह्या साईडचा, हे इकडून वरती आलो आहे. इकडून नाणे दरवाजा हा एक मधून रोड काम चालू आहे आणि तो वरतून येतो तो एक. त्या रोडनं खूप दमछाक होती. हा मधला त्यासाठीच बांधकाम चालू आहे, शॉर्टकट. हे बघा मित्रांनो, आपण 50% तर आलो आहे. टकमक टोक दिसले आणि चालतो आहे आपण. आता थोडं लेवलिंगची वाट आली, त्यामुळं थोडं चालायला सोपं जाते. वाटेत लिंबू शरबत वगैरे सगळं भेटेल तुम्हाला. सध्या काम चालू आहे त्यामुळे खूप पायऱ्यांवर धूळ झाली. आपण पोहोचलो महादरवाज्यात. हे किल्ले रायगडाचा महादरवाजा. ही तटबंदी, तो टकमक टोक आणि इथून हे दिसणारं सुंदर दृश्य. हा आहे महादरवाजा. हा किल्ले रायगडाचा महादरवाजा आहे. इथे पर पर्सन 25 रुपये तिकीट आहे. याच्याने कॅश घेऊन या, कदाचित नेटवर्क प्रॉब्लेम येऊ शकतो. इथंच तिकीट काउंटर आहे बघा. नेमकंच आपण इथून तिकीट काढलंय. पर पर्सन 25 रुपये. आम्ही दोघांचे 50 रुपये तिकीट काढलेत आणि वरती आलोय. हा महादरवाजा भव्य दिव्य असा महादरवाजा आहे. ची तटबंदी भक्कम तटबंदी आहे.
महादरवाजापासून आणखीन 30% बाकी आहे वरती ट्रेक करायचा आहे. भरपूर ट्रेक आहे आणखी. हा बघा, महादरवाजातून थोडं वरती आल्याच्या नंतर असा सीन दिसतो आणि हा आहे महादरवाजा जिथून आपण वरती आलो आहे. आता आपल्याला आणखीन एवढं चढायचं वरती. ते तिकडे दिसतात ना घरं, तिकडं आपण गाडी लावलेली, तिकडून आलो आपण चालत. हा बघा तलाव, वरती आलो नेमकंच राईट साईडला तलाव आहे. एवढं उन्हाळा आहे पण इथं पाझरतं पाणी निघतंय. हा बघा इकडून आणखीन पाणी पाझरते. आपण जसं गडावरती पोहोचू तसं उजव्या साईडला लागेल सेरकाई देवीचं मंदिर. हे बघा, काय देवीचं मंदिर आहे छान असं. पहिलं आले आले देवीचं दर्शन करून मग गडाला आपण निघूया. हा बघा, जसं वरती तुम्ही पोहोचाल पहिलं शिरकाई देवीचं उजव्या साईडला मंदिर लागतं. मित्रांनो, आपण पोहोचलो होळीच्या माळावर. हे बघा, समोर महाराजांची मूर्ती बघून थकवाच गायब. आणि हा असा भव्य रायगड. गर्दी तर खूप आहे. हा बघा, मोठा राजवाड्याचा दरवाजा. आपण पोहोचलो राजवाड्यात, दरवाजापाशी पोहोचलो आपण. हे बघा, हा राज दरबार. मागच्या वेळेस आलो त्यावेळेस इथं मंडप दिलेला होता. जय वा, इथं आल्याच्या नंतर वेगळीच ऊर्जा येते. बघा मित्रांनो, हे बघा महाराजांचं सिंहासन. राजवाड्यामध्ये पोहोचलो होतो महादरवाजातून. राजवाड्यामध्ये पोहोचल्याच्या नंतर महाराजांचं दर्शन घेतलं. गर्दी खूप असते तिथं. आपण तर दर्शन जेव्हा घेतो का तेव्हा एकदम असा हात ठेवून महाराजांकडे बघायचं, असं वाटतंय की ते खरंच दरबारामध्ये बसलेत आणि आपण त्यांच्या म्हणजे राज दरबारामध्ये आपण त्यांना डायरेक्ट समोरासमोर पाहतोय. असं डोळ्यात तसं दिसतं, असं दिसत होतं. आणि सिंहासनाच्या पाठीमागे डावीकडून पाठीमागे आलो आम्ही. हा बघा, पाठीमागं आपण आलोत. पाठीमागं आल्याच्या नंतर पूर्ण राजवाड्याचे अवशेष असे म्हणजे एकदम पडलेले आहेत आणि फक्त पाया राहिला आहे खालचा. जो पाया असतो ना खाली, तोच राहिला आहे फक्त. बांधणूक पायऱ्यांची चालू आहे. मला वाटतं बांधणूक अगोदर राजवाड्याची राजदरबाराची करायला पाहिजे. पायऱ्या पण बांधतायत. दरवर्षी येतो, दरवर्षी बघतो पायऱ्या बांधतच राहतात, पण त्या परत पडतात, परत बांधतात. पण या राजदरबाराची आणखी काय सुधारणा दिसत नाही आहे. हे बघा, हाच महाराजांचा राजवाडा. इथेच महाराजांनी शेवटचा क्षण या जागेवर आल्याच्या नंतर काय बोलावं तेच कळत नाही. नुसतं शांत उभा टाकू वाटते. लोक असे चपला घालून वरती जातात. हे बघा, सुंदर सुंदर बुरुज आहेत. हे बघा, बुरुजमध्ये जायला सुद्धा इथून रस्ता आहे. किती छान आहे. हा बघा, खालतून आल्याच्या नंतर वा, कसलं भारी आहे ना. हे बघा, कोरीव काम.
हा डाव्या साईडला पालखी दरवाजा आहे आणि दरवाजाच्या शेजारी हे 2 बुरुज आहेत मोठाले. किती सुंदर बुरुज आहेत. आणि आपण आलोत ना, हा बघा गंगासागर तलाव. ते तिकडं होळीचा माळ, जगदीश्वराचे मंदिर, बाजारपेठ वगैरे. आणि इकडं हा सीन जिकडून आपण वरती आलोय. वा, खरंच खूप सुंदर आहे. आणि नितळ पाणी गंगासागर तलावामधलं पिऊ शकता तुम्ही. खरंच. हा मित्रांनो, हा बघा त्या बुरुजामधून हा खाली जायला रस्ता आहे. थोडंसं खाली जाऊन बघतो नेमकं जातोय कुठपर्यंत. खाली तर खूप दूर जातोय. तुम्हाला माहिती का, हा रायगडावरती हा खाली जायला रस्ता आहे म्हणून. मी तर पहिलीच वेळ बघतोय. हो, खाली येतंय. हे बघा, मी खालच्या बुरुजामध्ये आलोय. वाव. आणि आता आपण गेलतो तो वरचा बुरुजाचा रस्ता आहे. म्हणजे इकडून जर तुम्ही आलात तर हा पण एक रोड आहे, जो की लोकांना माहीत पण नाही. वा. म्हणजे थेट बुरुजामध्ये येण्यासाठी हा रोड आहे. हा बघा. कसा वाटला रोड? किती खुफिया मार्ग आहेत. हा बुरुज आहेत आणि दोन्ही बुरुजला सेम असा रस्ता आहे. बघा, तुम्ही जर आलात तर याच्यातून एकदा प्रवास करूनच बघा. खूप सुंदर आहे. आणि हा आहे पालखी दरवाजा. इथे पण काहीतरी आहे. एक ना एक जागी जाऊन तुम्ही बघितल्याशी कसं काय माहीत होणार कुठं काय. बुजलेलं आहे. शक्यतो हा पण दरवाजाच असणार आहे. बघा, आता मी पालखी दरवाजातून जातो. इथून डायरेक्ट पालखी दरवाजात येतो. हा आहे पालखी दरवाजा. इथून राणीवसा वगैरे त्यांचे वाड्या असायचे वरती. तर इथं हा पालखी असायचा. आणि हे जे तुम्हाला बांधलेलं दिसते हे वेटिंगसाठी. इथं पालखीवाले पालखी ठेवायचे किंवा मग उतरताना चढताना किंवा महाराज राणीवसा वगैरे त्या येताना त्यांना इथं पालखीवाले असायचे. त्यांच्यासाठी हे बसायला केलेलं आहे वेटिंगसाठी. कारण की इथून वरती तुम्ही आता गेले ना, आपण बघणार आहेत लगेच राजवाड्याचे राणीवासांचे वाडेत एक असे 5-6. दरवाजातून आपण वरती आलो. हे बघा, लगेच असे राजवाडे लागत आहेत. हे बघा, हे असे राजवाडे आहेत. हे एकाला खेटून एक असे 5 ते 6 राजवाडे. हा राणीवासा म्हणून ओळखला जातो. आणि तो पालखी दरवाजा होता. म्हणजे राणीवासांना जर इथून कुठे जायचं असेल गडावरती तर तो पालखीमध्ये बसून त्या पुढं जायच्या इथून. हे बघा, राणीवासा. आणि महाराजांनी 400 वर्ष अगोदरच बाथरूम, जे की आजही काही लोक बाथरूमचा घरी यूज करत नाहीत, बाथरूम बांधत नाहीत, पण 400 वर्षापूर्वी हे असे बाथरूम बांधण्यात आलेले. हे बघा. बघा, 400 वर्षापूर्वी हे असे बाथरूम बांधलेले आहेत. म्हणजे महाराजांची किती दूरदृष्टी म्हणायचं. आणि प्रत्येक राणीच्या वाड्यामध्ये हे 5 ते 6 वाडे एकाला एक शेजारी. त्या सगळ्यांमध्ये बाथरूम, सगळे नाणी, बाथरूम वगैरे. समोर किचन आहे मोठं. आणि मेन 5 वाड्यांच्या समोरच महाराजांचा वाडा आहे.
आणि महाराजांच्या वाड्याच्या पुढंच लगेच सिंहासन राजदरबार मेन असं बांधलेलं आहे. राजवाड्याच्या मागील बाजूस पश्चिम दिशेस 6 वास्तूंचे संकुल दिसते, त्यास राणीवासा म्हणून ओळखले जाते. या 6 वस्तूंपैकी 4 महाल आतून जोडलेले आहेत, तर 2 पूर्णपणे विलग आहेत. महालांमध्ये उंच दगडी ज्योती आणि शौचालय आहेत. राणीवसा हिंदी, इंग्लिश, मराठी तिन्ही भाषेत दिलेले. हे असे राणीवास आहेत. तो पालखी दरवाजा समोर आले की असे राणीवास आहेत एका लाईनमध्ये. इकडं महाराजांचा राजवाडा, त्याच्या पुढे सिंहासन राजदरबार. आणि रोपवेनं जर आलात तर तुम्ही ह्या दिशेने याल. रोपवेनं जसे तुम्ही आलात डायरेक्ट तुम्ही राणीवासाच्या इथं एंट्री कराल. आलात ना, ह्या इकडून रोपवेनं येतात लोक. आणि हा बघा रोपवेनं आले की तुम्ही इथून डायरेक्ट राणीवासा, राजदरबार, राजवाडा एंट्री करता इकडून. मला एक कळत नाही रोपवेनं आलं तुम्ही इकडं काय बघणं होणार. मेन महादरवाजा नाही, काय नाही. खरा गड बघायचा असेल तर चढूनच या. पूर्ण गडाचा मॅप दिलेला आहे. राणीवासातून हे बघा इकडून असंच खाली उतरलो आहे आम्ही. खाली उतरल्याच्या नंतर हा जो रोड जातो हा रोपवेकडे जातो. इथं हॉटेल पण आहे, जेवणाची वगैरे सोय, खाण्यापिण्याची सोय केलेली. इथं तिकीट आहे, मला वाटतं अप डाऊन काहीतरी 300 रुपये असं काहीतरी तिकीट आहे. आणि मी आहे सध्या राजवाड्याच्या पाठीमागच्या साईडनं, कारण की ह्या साईडनं मी आता डायरेक्ट होळीच्या माळावर जाणार आहे इकडून. कारण की पूर्ण राजवाडा बघून बघून मी आता खाली उतरलो आहे. हे पाठीमागं रोपवे. मित्रांनो बायकोचे पडले 30 रुपये येतानी. आता ते 30 रुपये पडलेत म्हणून बसली फुगून. कुठं पडलेत काय माहिती. हे बघा असं बांधकाम चालू आहे. हे बघा. आणि ह्या जुन्या जुन्या वस्तू बांधकामाच्या वेळेस सापडल्यात. भांडी, भासणं, लाकडाची काही, दगडी काही. राजवाड्याच्या पाठीमागं जर तुम्ही येत नसाल तर आवर्जून या रस्त्याने या. राजवाड्याच्या पाठीमागल्या रस्त्याने रोपवेकडे जाणाऱ्या रस्त्याने उतरायचं. आणि ही जी वाट आहे ना इकडून येणारी, इकडून यायचं. ह्या रस्त्याने तुम्ही जर आलात ना तुम्हाला भरपूर असं काही बघायला भेटेल. कारण की इकडं नवीन नवीन राजवाडे, नवीन नवीन घरं, जसं काही काही म्हणजे खाणं चालू आहे, उकरणं चालू आहे, तर त्याच्यामध्ये दगडी, लोखंडी किंवा असं काही गोळे वगैरे नाणीसुद्धा सापडायला लागलीत. आणि इकडलं बांधकाम एकदम व्यवस्थित झालेलं आहे. इकडं झाडं पण आहेत, बसायला सुविधा पण आहे. खूप छान आहे. आवर्जून तुम्ही पाठीमागच्या साईडला पण या. चला आपण पुढे जाऊया. बघा रोपवेच्या इकडून आलो आहे ना पाठीमागच्या रस्त्याने. इकडे हे असा एक तलाव दिसला आहे, फर्स्ट टाईम बघतोय मी. इकडे बारकं मंदिर पण आहे. हे मित्रांनो म्हणजे ह्या पाठीमागच्या साईडला कोणी येतच नाही. इकडे एवढे मोठमोठाले राजवाडे हे ते बांधलेले आहेत. भलेही ते पडलेले का असा ना, पण इतिहास खूप मोठा आहे. आपण समोर येतो, होळीचा माळ, राजदरबार, राजवाडे बघतो आणि वापस जातो. इकडं पण फिरायला पाहिजे पाठीमागं. खरा रायगड मी तर म्हणतो एका दिवसात फिरणंच होणार नाही, शक्यच नाही. मला इकडे बोगदा दिसतोय कशाच तरी, आणि हा बघणं गरजेचं आहे. हा बघा इथे एक बोगदा आहे. नेमका हा कसला बोगदा आहे काय माहीत नाही बुवा. हे बघा विचित्रच आहे काहीतरी. मंदिर तर मानता येणार नाही. आता हे असं बांधलं याचा अर्थ काय, पाण्यास टाकं म्हणावं का काय म्हणावा. कारण की खाली तळ आहे आणि हे असं आहे. कुठतरी रस्ता जाणार असणार आहे. या बुजल्या गेला आहे सगळा. मित्रांनो परवा दिवशी रीलला स्टोरी ठेवलेली.
की क्वेश्चन विचारलेला आम्ही की ओळखा आम्ही सॅटर्डे संडे कुठं जाणार आहेत. हे बघा रायगड. हद्दी ना. हे बघा आम्ही आलो रायगडावरती. आमचा व्हॅलेंटाईन हा आमच्या देवापाशी. रायगड लग्न झाल्यानंतर फर्स्ट व्हॅलेंटाईन डे. आणि रायगडवरती आलोत आम्ही. नो व्हॅलेंटाईन डे. म्हणली गड किल्ले डेट, महाराजांचे गड किल्ले. बाजारपेठ. आपण राजदरबार, राणीवसा, राजदरबारात सिंहासन, महाराजांची मूर्ती सगळं काही बघून पलीकडं खाली रोपवे साईडला उतरून परत त्या साईडनं वरती येऊन होळीच्या माळावरती आलोत. आणि आता आपण ह्या बाजारपेठेतून जगाचा आदिश्वर जगदीश्वरांचं दर्शन घ्यायला निघतोय. आज रायगडला येण्याचं खूप मोठं कारण, उद्या महाशिवरात्र आहे. जगाचा आदिश्वर जगदीश्वर आणि शिवशंभो सगळे इथंच. साक्षात रुद्र अवतार, महादेवांचा अवतार, शिव पण शंभो पण. तुम्हाला ॲडव्हान्समध्ये आजच महाशिवरात्रींच्या हार्दिक शुभेच्छा. ही बाजारपेठ आहे मित्रांनो. पडझड झाले. मी भरपूर वेळेस बाजारपेठेतून आलो, पण एकच खांबा असा आहे की तिथं सापाचं चिन्ह आहे. हे बघा एकच खांब्यावरती, बाकी पूर्ण बाजारपेठेत प्लेन खांबेत. रायगडावरती आईस्क्रीम भेटली. बायकोला एक दिली आणि मी एक. खातान का? वा मस्त वाटले कारण. हे बघा आपण पोहोचलेलो आहोत जगदीश्वर मंदिरामध्ये. हे बघा मंदिर. हे आहे मंदिर नंदी. आधी आपण महाराजांचं दर्शन घ्यायला जाऊया. संबंधी आपण महाराजांपाशी येऊन पोहोचलोय. आपले महाराज आज पण आहेत हे इथं आल्यावर समजतं. इथं आल्यावर ऑटोमॅटिक वेगळंच हृदय तुटून जातं एकदम. जगदंब जगदंब. मंदिरात गार वाटत होतं. आत्ताच आपण मस्त दर्शन करून आलो. समाधीपाशी निवांत 15-20 मिनटं बसलो होतो. खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं की महाराज आत्ता समोर येतात का काय. एवढं म्हणजे लईच भारी वाटू लागलं ते. आणि मंदिरात आलो, एवढं ऊन पडलेलं आहे, पण मंदिरात गेल्याच्या नंतर जी गार म्हणजे एक गारवा वेगळाच आहे. खरंच उद्या महाशिवरात्री आहे. आजच आमचं जगदीश्वर महादेवांचे दर्शन झाले. आणि आणखीन एक मित्रांनो, माझ्यासाठी माझ्या बायकोनं सरप्राईज व्हॅलेंटाईनचं हे बघा ठेसा, बाजरीची भाकर, ते बी तीळ लावून, चटणी, भेंडी आणि हा कांदा आणि हा असा व्ह्यू. ह्यापेक्षा काय सुख आहे. चला आता जेवण करतो. तुम्ही पण जेवण करा आणि जेवण झाल्याच्या नंतर मस्त आपण खाली उतरूया. आपला गड वगैरे सगळा फिरून झाला आहे. महाराजांचं दर्शन खूप चांगलं झालं आहे. आणि आता खूप भूक लागलेली, नाश्ता पण नव्हता केला, सकाळी चालतो. चला तर आपण
जेवणाचा आस्वाद घेऊया. असा ठेसान बाजरी भाकर बघून तोंडालाच पाणी सुटलंय नुसतं. खाऊनच दाखवतो आता तुम्हाला. हे बघा, ही भाकर, एक किलो बसलं रे. ही भाकर, ठेसा, आणि हा कांदा. वा, करतो जेवण. चला मित्रांनो, रायगड सगळा फिरून झालाय. आता आपण आहेत बाजारपेठेत आणि आपण पकडतोय परतीचा प्रवास. सहल आलेली, चिल्ले पिल्ले आले तो लय बकळ आहेत. आणि मग आता आपण उतरतो. आता नॉनस्टॉप उतरतो थेट. तुम्हाला आता पार्किंग, आपली गाडी लावली का तिथंच भेटतो आता मस्तपैकी. आणि तिथं गेल्याच्या नंतर बोलूया आपण परत. हॅलो मित्रांनो, रायगड फिरून झाला. पार्किंगमधून गाडी घेतली आणि आता आम्ही कमीत कमी 100 किलोमीटर म्हणजे तामिनीमध्ये आलोत. तामिनीमध्ये आल्याच्या नंतर आम्हाला हा असा सुंदर सनसेट दिसला. कुठे सनच दिसाना, आत्ता दिसला मस्तपैकी. त्यामुळं इथं थांबलोत आणि तो नजारा दिसला तर दिसला. परत इथं गाडी लावल्याच्या नंतर ह्या साईडला कॅमेरा केला. कसले भारी डोंगर आहेत. आज आपण मस्त रायगडवरती फिरलोय, खूप चांगलं वाटलं. आता तामिनीमध्ये पावसाळ्यात येऊ ओके. हे व्ह्यू बघायला. हा व्ह्यू बघायला पावसाळ्यामध्ये आवर्जून येणार आम्ही. तर मित्रांनो, आपल्याला ना हां, तुम्हाला कसा वाटला आमचा व्लॉग? आजचं आमची रायडिंग कशी वाटली? प्लीज तुमच्या सबस्क्राईबची, फॉलोची खूप गरज आहे सध्या आम्हाला. तुम्ही जेवढं होईल तेवढं सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला. तुमच्या मित्रांना सांगा प्लीज. आणि आता आम्ही निघतोय घराच्या दिशेने. चला तर लवकरच पोहोचूया घरी. बाय बाय. दुसऱ्या ब्लॉगमध्ये चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये अशाच भन्नाट एका. बाय बाय. बाय बाय.